नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये। मी वेंगुर्ल्याची सिरीज चालू करत आहे। तर त्या सिरीजमधला पहिला ब्लॉग म्हणजे सागरेश्वर बीचचा मी आज करत आहे। तर सागरेश्वर बीचला जाण्यासाठी या शिरोडा रोडने आपण पुढे आल्यानंतर बस स्टँड आणि मानसेश्वराचं मंदिर लागतं। त्यानंतर पुढे सुंदर असं गणपतीचं मंदिर सुद्धा आहे। त्यानंतर पुढे आल्यानंतर उजव्या साईडला एक रोड लागतो, त्या रोडने आपण वरती जायचं आहे। तो रोड समुद्राकडे सागरेश्वर बीचकडे जातो आणि हा छोटाशा रोडने आम्ही पुढे आलो आहोत। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि या रोडला तुम्हाला पाहायला मिळेल खूप अशी सारी कोकणी घरं। नंतर असे हे काकू बघा पाणी शेंदत आहेत। तर कोकणामध्ये अजूनही सगळ्यांच्या घरी विहिरी आहेत आणि पाणी शेंदूनच काढलं जातं। त्याचबरोबर पुढे आल्यानंतर आज सॅटरडे होता, त्यामुळे खूप गर्दी आहे। हे आहे श्रीदेव सागरेश्वर मंदिर उभा दांडा, वेंगुर्ला समुद्र किनारा। सागरेश्वर मंदिर किनारा असं नाव पडलंय ते या देवतेमुळे, सागरेश्वर देवतेमुळे। हे टिपिकल कोकणी स्टाईलचं हे मंदिर आहे, अजिबात रिनोव्हेशन केलेलं नाहीये, ते पाहूनच तुम्हाला कळत असेल। आणि तुळशी वृंदावन, इथे प्रत्येकाच्या घरी असं वेगवेगळे तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतात। तशीच प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। चला तर दर्शन घेऊयात आपण। छान असं शंकराचं मंदिर आहे। आतमध्ये आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये जाण्याची परमिशन नाहीये, बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत पुढे सागरेश्वर समुद्रकिनारी। मंदिराच्या परिसरामध्ये खूप अशी शांतता पाहायला मिळते आणि त्यामुळे मन खूप प्रसन्न होतं। इथे तुम्हाला MTDCचं रेस्टॉरंट पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय आहे। थोडं पुढे चालत येऊन आपण इथे एंट्रीला सुरुची वन पाहू शकता। त्यामुळे आपल्याला परदेशात आलेल्याचा फील होतो। त्याचबरोबर एक नौका आहे आणि त्या नौकेमध्ये एक कोकणी कपल उभं राहिलेलं आहे। तर कोकणी कपलमध्ये त्या स्त्रीच्या हातामध्ये एक मासा आहे आणि कडेवरती मासेची टोपली आहे। तो छान असा नजारा दिसत आहे। त्याच पुढे हे वुडनचं सॅक आहे, इथे आपण बसून समुद्राचा छान असा फील घेऊ शकतो। कमी गर्दीच्या वेळी इथे यायचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसता येईल आणि समुद्र फील करता येईल, समुद्राचा नजाराही अनुभवता येईल। असे वुडन सॅक तुम्हाला सागरेश्वर किनाऱ्याजवळ पाहायला मिळतील। तुम्हाला माहिती आहे का, सागरेश्वर किनारी फक्त सर्वसामान्यच नव्हे तर देवी देवतांना स्नान करतात। सोमवती अमावस्येला महोदय पर्वणी असते आणि या महोदय पर्वणीला तालुक्यातील, गावातील आणि जिल्ह्यातील काही देवस्थाने इथे येतात आणि देवी देवतांना इथे स्नान करतात। त्याचा मोठा उत्सव इथे असतो। इथे तुम्हाला समोरच वेंगुर्ला बंदर आणि नवाबाग बीच पाहायला मिळतो। चा ब्लॉग मी त्यावरतीच बनवेन। सनसेटचा टायमिंग झालेला आहे, त्यामुळे खूप अशी गर्दी व्हायला लागली आहे। शनिवार असल्यामुळे लहान मुलांच्या ट्रिप किंवा फॅमिलीच्या ट्रिप अशा भरपूर आलेल्या आहेत इथे, त्यामुळे आता गर्दी थोडी वाढली आहे। सनसेट पाहायलाच जास्त गर्दी होते शक्यतो। संध्याकाळी वेंगुर्ला बंदर येथे लाईट हाऊस आहे, तिथली लाईट लागल्यानंतर खूप छान असं दृश्य इथे दिसतं। सनसेटचा लुक तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असं दिसतं, किती छान असं फील करता येतं। ही समोरची गर्दी दिसत आहे ती लेडीजची ट्रिप आलेली आहे। खूप छान असा ते आनंद घेत आहेत। बरीचशी लहान मुलं आहेत, ते सुद्धा खूप एन्जॉय करत आहेत। अशा या सागरेश्वर बीचला तुम्ही नक्की एकदा भेट द्या। ट्रिपला आलेल्या मुलांचा आणि स्त्रियांचा इथे खूप असा एन्जॉय चालला होता।
त्यांनी रस्सी आणली होती आणि रस्सी खेच स्पर्धा इथे चालू होती. खूप छान असा त्यांचा दंगा चालला होता. सागरेश्वर बीचला एंट्री करताना हे छोटंसं असं हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे स्टॉल आहे. त्यावरती तुम्हाला भेळ, पाणीपुरी, रगडापुरी, चायनीज असे पदार्थ खायला मिळतात. तर हे ट्रिपची मुलं आली होती. त्यांनी एवढा गोंधळ केला की त्या काकांना काकूंना काय सुधरेनाच. खूप जास्त गर्दी झाली होती. भेळ खाऊन झाली की आम्ही परत जायला निघालो, कारण थोडा अंधार पडायला लागला होता. तर रिटर्न येताना इथे MTDCचं रेस्टॉरंट दाखवण्यासाठी थोडा वेळ आम्ही इथे थांबलो. इथं छान असा झोपाळा आहे. त्या झोपाळ्यावरती थोडं बसून थोडा आनंद घेतला. आणि तुम्ही इथे पाहू शकता एक नाखवा उभा राहिला आहे. समोरच MTDCचं हे छोटंसं उपहारगृह आहे, रेस्टॉरंट आहे. इथे तुम्हाला छोटीशी अशी भाजीवाली टोपलीमध्ये कोकणातील ज्या मिळतात त्या भाज्या घेऊन बसलेली दिसत आहे विकायसाठी. आणि पुढे मासेवाली डोक्यावर माशाची टोपली घेऊन उभी राहिलेली आहे. असा होता आजचा हा सागरेश्वर किनारीचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.